आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमधल्या हॉटेल ताज लँडसँडमध्ये बैठक झाल्याची, भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्याआधी देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थवरती कित्येकदा जाऊन सुद्धा आलेले आहेत आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्याच्या चर्चा सुरू असताना मधूनच ही एक जी मोठी बातमी येते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीची। त्यानंतर आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युती संदर्भात सुद्धा प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहेत। या संदर्भात आपण बोलूयात। खासदार नरेश म्हस्के आपल्या सोबत आहेत। नरेशजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। एकीकडे दोन भाऊ एकत्र येणार म्हणता मध्येच फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट, काय वाटते तुम्हाला यावरती? हे बघा, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राजसभेत मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्यांच्या भेटीवरती कोणी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे। आता एकत्र येणार अशा पद्धतीच्या चर्चा आहे आता त्यांची, आणि परंतु त्यांनी राजसाहेबांना अटी पण टाकलेल्या आहेत, याला भेटू नये त्याला भेटू नये। आता यावरती आजच्या भेटीवरती काय प्रतिक्रिया येते ती पाहणं गरजेचं आहे। आणि मी कालच राजसाहेबांनी ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळी त्या घटनेचा मी साक्षीदार आहे आणि त्यावेळेचं भाषण किंवा राज ठाकरे साहेब त्यावेळी जे मीडियाशी बोलले आणि कार्यकर्त्यांशी बोलले ते कालच मी ऐकलं आणि पुन्हा थोडा उजाळा आला। आणि हा सगळा पूर्वीचा प्रसंग, पूर्वीची राजसाहेबांशी असलेली त्या मंडळींची वागणूक, यावरून मला वाटत नाही की राजसाहेबांनी उद्धवजी ठाकरे एकत्र येतील। बरं, म्हणजे याचा अर्थ तुमचं म्हणणं असं आहे की जसा लोकसभेपासून बाहेरून पाठिंबा दिलेला आहे बिनशर्त तो तसाच राहणार? हे बघा, शेवटी निर्णय राजसाहेब घेणार, त्यांचा पक्ष घेणार। पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा हा त्यांचा विषय आहे। का निवडणुका वेगळ्या लढायच्या का कुणासोबत राहून महायुतीसोबत राहून लढायचा, शेवटी त्यांचा पक्ष आहे आणि शेवटी निर्णय ते घेणार आहेत। याविषयी आम्ही अशा वेगळ्या प्रतिक्रिया देऊन काही उपयोग नाही। थोड्या दिवसात कळेल, निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि महायुती म्हणून आमची पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याची पूर्ण तयारी झालेली आहे। त्यामुळे शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांचा निर्णय आहे। उद्या राजसाहेबांनी आणि उद्धव साहेब एकत्र झाले म्हणून का आम्ही घाबरलोय का किंवा आम्ही निवडणुका लढणार नाही आहोत का? असं काही नसतं। प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्याला तो अधिकार आहे आणि त्या पद्धतीत ते निर्णय घेत असतात। बरं, म्हणजे नरेशजी, तुम्ही राज ठाकरेंचा बाहेरून किंवा बिनशर्त पाठिंबा असो किंवा नसो तुमची महायुती स्वबळावरती लढणार आहे एवढं मात्र नक्की ना। आम्ही हा काय एवढा मोठा निर्णय घेतला होता किंवा एवढ्या मोठ्या घडामोडी झाल्यात, तर राजसाहेब काय निर्णय घेतात त्याच्यावरती डिपेंड होऊन आम्ही केलं नाहीये ना। आणि राजसाहेब आम्हाला काय वाटतं की आमच्या मनात काय आहे हे पाहून थोडा निर्णय घेणार आहेत, शेवटी त्यांचा निर्णय ते घेणार आहेत। बरं, महायुती तुम्ही स्वबळावर लढणार म्हणताय, मग आज फडणवीस राज ठाकरेंची भेट घेण्याची मग काय आवश्यकता पडली किंवा काय हे प्रयोजन म्हणायचं मग? हो, महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांसाठी भेट घेतली अशा पद्धतीने फडणवीस साहेबांनी जाहीर केलं का? ते नेते आहेत राजसाहेब ठाकरे, फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्यात अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्यासाठी सुद्धा भेटले असतील। आपण तेच निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका यासाठीच भेट झाली असं कसं तुम्ही गृहीत धरता? मला वाटतं की माझा फोन घेण्याऐवजी जो सकाळचा भोंगा असतो त्यांना या बैठकी संदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे। बरोबर, त्यांनाही विचारू आपण। नरेशजी, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलची जमीन वगैरे ह्या सगळ्या रेकॉर्डवरच्या गोष्टी ह्या काही घेतली होती एका नेत्यांनी, सांगा ना, संजय शिरसाट त्यांनी घेतलेली होती, आहे ती संजय सावकारांवरही तशाच पद्धतीचा आहे। दादा, राज्यातले मंत्री नुसते ओरबाडतात राज्याला, बाकी काय? दादा, ऑपरेशन सिंदूरवर नाना पटोले आणि बावनकुळे
तर काही प्रतिक्रिया येत आहेत आता राजकीय वर्तुळातून, त्याही आपण घ्यायचा प्रयत्न करूयात. काय राजकीय नेत्यांना या भेटीविषयी वाटतंय? मात्र काही प्रतिक्रिया आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून थेट काही राजकीय मंडळींशी फोनवरून घेतल्या. तर शिवसेनेकडनं आलेली प्रतिक्रिया ती म्हणजे राज ठाकरे यांच्या निर्णयावरती महायुतीचं कोणतंही गणित नाही. महायुती ही स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणारच आहे, हे स्पष्ट आहे, असं नरेश म्हस्के म्हणालेत. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आलेली प्रतिक्रिया की आत्ताच या भेटीवरती किंवा एकूणच या प्रश्नावरती बोलणं खरं तर चुकीचं ठरेल, योग्य ठरणार नाही, कारण हा निर्णय केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच घेणार हे स्पष्ट आहे. याच संदर्भात आपण बोलूयात. आमदार राम कदम आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. राम कदमचे स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आज एकतर खळबळ उडवून देणारी, अर्थात असं म्हणायला लागतंय याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार असं म्हणता म्हणता मधूनच फडणवीसांची राज ठाकरेंशी झालेली भेट आश्चर्यचकित करणारी आहे. तुम्हाला काय वाटतंय? मुळामध्ये दोन महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकीय नेत्यांनी जरी वेगवेगळे पक्ष असले भेटू नये असं कुठे काही संकेत आहेत का? उलट वर्षानुवर्ष महाराष्ट्राची एक थोर परंपरा राहिली आहे की राजकीय पक्षातले मतभेद बाजूला सारून एक विचारांची देवाणघेवाण, एक व्यक्तिगत मैत्री जपण्याचे महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची पूर्ण महाराष्ट्रात एक देव माणूस म्हणून ओळख आहे. मागच्या वेळेस मुख्यमंत्री असताना, नंतर उपमुख्यमंत्री असताना, आता वर्तमानात पुन्हा मुख्यमंत्री असताना ते अजात शत्रू राहिले. सगळ्यांचीच कामं करतात, सगळ्यांना भेटतात, सगळ्यांशी प्रेमानं वागतात, आदरानं वागतात. पण या भेटीचं खरं कारण ही व्यक्तिगत मैत्रीतली भेट आहे का काही राजकीय अजेंडा आहे का की राजकीय चर्चा आहे, याबाबत पूर्ण स्पष्टता माननीय स्वतः देवेंद्रजी किंवा माननीय स्वतः राजसाहेबच याबाबत सांगू शकतील. पण दोघांची मैत्री ही सर्वश्रुत आहे. तर राहिला प्रश्न, माध्यम मागच्या काही दिवसांपासून दोन बंधू एकत्र येणार का याबाबत चर्चा करतायत आणि त्याच चर्चेच्या अनुषंगानं आजची भेट असं काही टीव्ही चॅनलला दाखवलं जातंय. त्यामुळे या ठिकाणी मला विनम्रपणे नमूद करावं लागेल की श्रीमान उद्धव ठाकरेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून दिले हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याबरोबर राजकीय विचारांचं वैर केलं, बाळासाहेबांचे जे राजकीय दुश्मन होते त्या शरद पवार आणि गांधी परिवाराच्या मांडीवर जाऊन बसले. हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे उमेदवार जिंकले. पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तानचे झेंडे यांनी नाचवले. म्हणजे दुसऱ्या बाजूला माननीय राजसाहेब हिंदुत्ववादी विचार म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत आहेत आणि बाजूला उद्धव ठाकरे हिंदुत्व बोलतात तोंडावर पण कृत्य मात्र पूर्ण हिंदुत्व विरोधी. असे दोन विचार एकत्र कसे काय येऊ शकतील? जर उद्धव ठाकरेंना मनसेसोबत जायचं असेल तर त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा सोडलेला विचार पुन्हा स्वीकारावा लागेल. गांधी आणि पवारांबरोबर मिळवलेला हात सोडावा लागेल. तर त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी एकत्र आहेत. आणि राहिला प्रश्न, मी मगाशी म्हणालो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर उभाटा 90% गेली, जी खरी शिवसेना आहे. आता उरले 10%. जर हे एकत्र आले तर माननीय राजसाहेबांचा करिश्मा, त्यांची भाषण शैली, वक्तृत्व उरलेले 10% पण मनसेत जातील का? तर खरा बाळासाहेबांचा विचार इथे आहे. तर त्याच्यामुळे ती रिस्क, तो धोका माननीय उद्धव ठाकरे साहेब पत्करतील असं वाटत नाही. पण ठीक आहे, कुठल्या पक्षाने एकत्र यावं नाही यावं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. मात्र एक गोष्ट सुनिश्चित आहे, ज्या पद्धतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, माननीय शिंदे साहेब, अजितदादा दिवस रात्र काम करतात. आम्ही कामाच्या जोरावर महाराष्ट्रातल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकेल. बरं, तुम्ही म्हणताय की सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, पण महाराष्ट्राच्या मनात आहे या दोघांनी एकत्र यावं, त्याचं काय? उद्धव ठाकरे म्हणालेच आहेत जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल. मला सांगा, महाराष्ट्राला पाकिस्तानचे झेंडे उद्धव ठाकरेंच्या मिरवणुकीत नाचवले जातात, ते आवडणार आहे का? कधीच आवडणार जाणार नाही. महाराष्ट्राच्या मनात स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार आहे आणि म्हणूनच ह्याला जनतेने नाकारलं ना. तर त्याच्यामुळे 2-4 लोकांनी यायचं आणि म्हणायचं महाराष्ट्राच्या मनात आणि पुन्हा एकदा स्वतःची केलेली चूक त्यांच्या आता हळूहळू लक्षात येते. पण अजून पण काय करतात, ऑपरेशन सिंधूवर बोट ठेवतात. हे आज सकाळी काल नाना पाटोले म्हणाले
की हा व्हिडिओ गेम होता ऑपरेशन सिंदूर. अरे आमच्या आया बहिणीच्या कपाळाचं कुंकू गेलंय. आमचे सैनिक दिवस रात्र डोळ्यात तेल घालून सीमेवर थांबलेत. त्यांचा तुम्ही दिवस रात्र अपमान करणार. आणि उद्धव ठाकरे आणि त्यांची कंपनी सामनामधून तेच लिहिणार विरोधात. तर त्याच्यामुळे महाराष्ट्राला हे मान्य नाही. महाराष्ट्राला काय मान्य आहे, राजकीय पक्षात ठीक, पण जिथे देश येईल, देश देव आणि धर्मासाठी आपण सगळं बाजूला ठेवलं पाहिजे, हा महाराष्ट्र आहे. इथे ते आणि फक्त स्वतःचं घर आणि स्वतःचं कुटुंब याच्या पलीकडे पाहिलंच नाही. म्हणून तर यांचे कॅबिनेट मंत्री ह्यांना सोडून गेले. जगाच्या इतिहासात जो स्वतः वर्तमान मंत्री आहे तो कधी सोडून जातो का सरकारला? कधीच जात नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटत नाही हे एकत्र येतील. आले तरी महायुतीचा झेंडा महाराष्ट्रात डौलानं फडकेल. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत तुमच्या मताप्रमाणे, आणि राज ठाकरेंचा बाहेरून पाठिंबा तुम्हाला असाच कायम राहील याचा अर्थ? नाही, माझं पुन्हा सांगतो, जोपर्यंत उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा मूळ विचार जो बाळासाहेबांचा विचार होता तो घेत नाही तोपर्यंत एकत्र येत नाही. बर, राम कदमजी खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. हॉटेल ताज लँडसेंडमध्ये मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार, युती होणार. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होणार, दोन भाऊ एकत्र येणार. अगदी उद्धव ठाकरेंकडनं पक्ष प्रमुखांकडनं सुद्धा या संदर्भातले संकेत दिले जात होते, अगदी सकारात्मक असे संकेत मिळत होते. आणि आता या सगळ्या चर्चांमध्ये जी काही बातमी आली मध्येच ती मुंबईतल्या हॉटेल ताज लँडसेंडमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी, अजूनही राज ठाकरेंचं काही ठरेना का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरंच एकत्र येणार का, की आणखी काही वेगळा निर्णय राज ठाकरे घेणार, या संदर्भात आता पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे. युती होणार नक्की की नाही या संदर्भात सुद्धा आता पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अगदी बॅनर सुद्धा लागलेले होते. दोन बंधू एकत्र आले पाहिजेत, महाराष्ट्र हितासाठी ठाकरे ब्रँड हा जपला पाहिजे, तो कायम अबाधित राहिला पाहिजे, अशा अनेकांच्या अपेक्षा होत्या, आशा होत्या. आणि त्यानुसार अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया, आपली मतं ही सुद्धा मांडलेली होती. अगदी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज ठाकरे किंवा मनसेच्या युती संदर्भात प्रतिक्रिया देताना अगदी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या होत्या. मनसेकडनं मात्र अजूनही काही स्पष्टता येत नव्हती. आणि आता तर देवेंद्र फडणवीस यांची भेट राज ठाकरेंनी घेतल्याची बातमी जी येते सूत्रांकडनं, त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय करणार? अगदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा म्हणजे अमित ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया होती, आपण बोलून काही उपयोग नाही, तर ते त्यांनी ठरवलं पाहिजे. म्हणजे अर्थातच सगळा सर्वस्वी निर्णय हा दोन्ही पक्षप्रमुखांचा असेल. उद्धव ठाकरेंकडनं तर सकारात्मक प्रतिसाद येतच होता, मात्र राज ठाकरेंचं काय याचं अजूनही गूढ आहे किंवा सस्पेन्स आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर मग ती नेमकी कशासाठी, का ही भेट झाली? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर त्यांची भेट झाली का? किंवा एकीकडे सांगितलं जातंय की महाराष्ट्रातले दोन मोठे नेते एकत्र येतायत, भेटतायत. अर्थात वेगळे काही विषय असू शकतात, महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात सुद्धा या दोन नेत्यांची भेट झालेली असू शकते, अशा काही प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे नेमकं या भेटीचं प्रयोजन काय हा प्रश्न इथे अनुत्तरितच राहतोय. हॉटेल ताज लँडसेंड या ठिकाणी या दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे. एकीकडे मनसे आणि उबाठा युती होता होता मध्येच ही बातमी येते फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याची. त्यामुळे या भेटीमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं काय शिजलंय? तर महायुतीच्या नेत्यांकडनं असं सांगितलं जातंय हे काही शक्य नाही, ठाकरे बंधू एकत्र येणं किंवा मनसे आणि उबाठाची युती होणं शक्य नाही, असं थेट महायुतीच्या नेत्यांकडनं सांगितलं जातंय. ज्या पद्धतीनं आपण प्रतिक्रिया घेतोय, मग काय, मग ज्या पद्धतीनं लोकसभेपासनं राज ठाकरेंनी बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिलेला आहे तो तसाच राहणार का, की आणखी पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात काही वेगळे निर्णय घेतले जातात? राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय हा अजूनही न उलगडलेला मुद्दा आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकीकरणाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असताना मध्येच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यामुळे कुठेतरी
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना कुठेतरी ब्रेक लागतोय का, अशीच आता शक्यता निर्माण झाली आहे. कारण जर राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतायत, त्यांचा आदर सत्कार करतायत, तर दुसरीकडे हे खरंच शक्य आहे का दोन ठाकरे बंधू एकत्र येणं. त्यामुळे या गोष्टीतला आता संभ्रम आणखीनच वाढलेला आहे. महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच होईल असं थेट उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं होतं. पत्रकारांना उत्तर देताना संदेश कसला, मी डायरेक्ट बातमीच देतो असं उद्धव ठाकरे म्हटलेले होते. आणि त्यानंतर ही शक्यता अधिकच बळावलेली होती की महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार अशा शक्यता निर्माण झालेल्या होत्या. मात्र मनसेकडनं तशी काही स्पष्टोक्ती मिळत नव्हती. मनसेच्या नेत्यांकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं सुद्धा हा निर्णय सर्वस्वी राज ठाकरे घेतील असं सांगितलं जात होतं. आणि आता मधूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झालेली आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये भेटीदरम्यान त्यांची काय चर्चा झाली, ही भेट नेमकी कशासाठी होती, नेमकं राज ठाकरे यांच्या मनामध्ये काय, असा आता प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय. या दोन्ही नेत्यांमध्ये 45 मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाली हॉटेलमध्ये, अशी देखील माहिती मिळतेय. त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी होणार का, उद्धव ठाकरे यांच्याशी युती राहिली बाजूला, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी होणार का, सामील होणार का, असा हा प्रश्न देखील या भेटीनंतर उपस्थित करायला वाव आहे. मग देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमागचं प्रयोजन काय, हा जो काही प्रश्न आहे या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी. तुषार, या भेटीचं प्रयोजन काय होतं? या दोघांच्या भेटीचं प्रयोजन काय होतं किंवा या दोघांच्या भेटीतील तपशील अजून उघड झालेला नाहीये. मात्र दोनही प्रमुख नेत्यांमध्ये बंद दारात गेल्या 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपल्याला चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या संदर्भातल्या चर्चा माध्यमांमध्ये आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. या संदर्भात उद्धव ठाकरेंकडून संकेत देखील देण्यात आले होते की तुम्हाला या संदर्भातली गोड बातमी लवकरच देईल. राज ठाकरेंकडून देखील तसा दुजोर आपल्याला देण्यात आला होता. मात्र अशा पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि राज ठाकरेंची भेट होते. यामुळे आता नव्या चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये नेमकी मनसेची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, मनसे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सोबळावर लढणार की युती करून लढणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता भाजपाचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात. त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच मूळ उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील. राजकारण कळेल ना तुम्हाला थोड्याच वेळात. सीएम साहेब बोलतील ना थोड्या वेळात. तर आता दोन महत्वाचे किंवा मोठे नेते भेटतायत एकत्र, म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राच्या विकासासाठीच या दोन्ही नेत्यांची भेट असावी असं प्रत्येक नेत्याकडनं सांगितलं जात आहे. अर्थात महायुतीच्या नेत्यांकडनं सांगितलं जात आहे प्रामुख्यानं. कारण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट होणं हे खरंच आश्चर्य करणारं आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असताना भेट होणं म्हणजे काही भेटीगाठी या सगळ्यांच्या होत असतात. आपण फार मत व्यक्त करणं हे घाईचं होईल. शिवसैनिकाच्या भावना तर आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे. पण या भेटीविषयी व्यक्तिगत भेट कोणाची होत असेल तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं.